आज करूयात मस्त चटपटीत केळ्याचे काप। इथे बुटकी केळी घेतली आहेत मी, जास्त लांब केळी घ्यायची नाहीत, थोडीशी उंचीला कमी आहेत ही केळी आणि थोडीशी जाड केळी घ्यायची आहेत। हाताला तेल लावून घ्यायचं आणि केळ्याचं साल काढून घ्यायचे, मस्त स्लायझरने साल काढून घ्यायचे आणि पातळ पातळ असे काप करून घ्यायचे। एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि कापलेले काप जे आहेत केळ्याचे त्या पाण्यामध्ये ठेवायचे। 10 मिनिटांनी नंतर त्यातनं काढून घ्यायचे आहेत। नंतर त्याच्यावरती हळद, मीठ, मिरची पावडर, चाट मसाला, धने जिरे पावडर टाकायचं आणि मस्तपैकी एक अख्खं लिंबू पिळायचं आहे। लिंबू पिळल्यामुळे काय होतं, अगदी मस्त चटपटीत लागतात। वरण भाताबरोबर, आमटी भाताबरोबर जर म्हणाल तर एक नंबर चव लागते। आता ह्या प्लेटमध्ये रवा काढून घेतलाय, बारीक रवा घ्यायचा, त्यात हळद, मीठ, मिरची पावडर टाकायचे, केळ्याचे काप त्याच्यामध्ये डीप करायचे, दोन्ही बाजूने रवा लावून घ्यायचा आहे। गॅसवरती पॅन ठेवले, त्याच्यात तेल स्प्रे केलं आहे, हे काप त्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवायचे आहेत आणि वरूनही छान तेल स्प्रे केलं आहे। दोन्ही बाजूने खरपूस असे फ्राय करून झालेले आहेत। चव जर म्हणाल तर एक नंबर चव आहे, परत परत मागून खाल। कशी वाटली रेसिपी? मस्त आहे ना? आज करूयात मस्त चटपटीत केळ्याचे काप। इथे बुटकी केळी घेतली आहेत मी, जास्त लांब केळी घ्यायची नाहीत, थोडीशी उंचीला कमी आहेत ही केळी आणि थोडीशी जाड केळी घ्यायची आहेत। हाताला तेल लावून घ्यायचं आणि केळ्याचं साल काढून घ्यायचे, मस्त स्लायझरने साल काढून घ्यायचे आणि पातळ पातळ असे काप करून घ्यायचे। एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि कापलेले काप जे आहेत केळ्याचे त्या पाण्यामध्ये ठेवायचे। 10 मिनिटांनी नंतर त्यातनं काढून घ्यायचे आहेत। नंतर त्याच्यावरती हळद, मीठ, मिरची पावडर, चाट मसाला, धने जिरे पावडर टाकायचं आणि मस्तपैकी एक अख्खं लिंबू पिळायचं आहे। लिंबू पिळल्यामुळे काय होतं, अगदी मस्त चटपटीत लागतात। वरण भाताबरोबर, आमटी भाताबरोबर जर म्हणाल तर एक नंबर चव लागते। आता ह्या प्लेटमध्ये रवा काढून घेतलाय, बारीक रवा घ्यायचा, त्यात हळद, मीठ, मिरची पावडर टाकायचे, केळ्याचे काप त्याच्यामध्ये डीप करायचे, दोन्ही बाजूने रवा लावून घ्यायचा आहे। गॅसवरती पॅन ठेवले, त्याच्यात तेल स्प्रे केलं आहे, हे काप त्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवायचे आहेत आणि वरूनही छान तेल स्प्रे केलं आहे। दोन्ही बाजूने खरपूस असे फ्राय करून झालेले आहेत। चव जर म्हणाल तर एक नंबर चव आहे, परत परत मागून खाल। कशी वाटली रेसिपी? मस्त आहे ना?